ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि या क्षणाची मोठी बातमी। नवीन टिळक नगरमध्ये इमारतीला आग लागल्यासंदर्भातली या आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आणि 13व्या मजल्यावरती ही आग लागलेली होती। आग अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवलेली आहे। खाली आहेत त्यांची गोष्ट वेगळी, पण जे 11व्या माळ्यावर 10व्या माळ्यावर पहिल्या त्यांनी शक्यतो आता बॅटरीचे दिवे मिळतात। शेवटी दिवाळी ही दिव्यांची आहे, उजळलंच पाहिजे, पण मग ती बॅटरीचे दिवे लावा जेणेकरून आगीच्या घटना घडणार नाही। संध्याकाळच्या वेळेला आपली तावदाणी म्हणजे बाऱ्या ज्या विंडो म्हणतो त्या बंद ठेवा, जेणेकरून एखादा रॉकेट फटाकडा उडून पण आग लागण्याची शक्यता असते। आणि कमी जागेमध्ये म्हणजे गॅलरीत काही लोक फटाके वाजवतात, छोटे छोटे मुलं, तर तसं करू नका। मोकळ्या जागी फटाके नक्की वाजवा, कारण आपण कोविड-19 कोरोनाच्या काळातून ही पहिल्यांदा मोठी दिवाळी साजरी करतोय। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून 2 वर्ष आपण खूप सगळ्यांना जपलं, खूप सगळ्यांना कोविडमधनं बाहेर काढलेलं आहे। तर ती दिवाळी मात्र चांगली करत असताना मोकळ्या मैदानात येऊन तुम्ही तुमचे जे काय हौस आहे फटाके वाजवण्याची ती करू शकता। जे काही गव्हर्नमेंटने टायमिंग दिलाय त्या टायमिंगमध्ये जे काय डेसिबलचा जो काय हे असतो थोडासा कमी आवाजाचा वगैरे, आणि आग लागणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेऊया। आणि लागलीच तर आमचे अग्निशमक दल महानगरपालिकेचं त्वरित पोहोचतं, वेळेत सगळं करतं। प्रत्येकाने आपापल्या बिल्डिंगच्या सोसायट्यांना पण मी सांगेन की तुमच्या फायरच्या काही इक्विपमेंट लावलेले आहेत ते तपासून घ्या, ते कार्यवंतीत आहे की नाही ते तपासून घ्या। आणि सोसायटीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी या गोष्टी तपासणे खूप गरजेचं आहे। दिवाळीच्या आधीच तपासून घ्या। एखादी घटना घडलीत तर आपलं इक्विपमेंट त्याच्यावरती काम करेल, लावलेलं जे काही साहित्य आहे सामग्री आहे ते काम करेल याची तपासणी करा। आणि ही दिवाळी तुम्हाला सुखाची सुंदर हवी असेल तर काळजीपूर्वक तेलाचे दिवे न पाजळता जास्तीत जास्त बाजारात आपल्याला हल्ली छोट्या छोट्या बॅटरीवर चालणारे दिवे मिळत आहेत। जास्त लोड इलेक्ट्रिक लोड त्याच्यावर वापरू नका, कारण त्याच्यामधनं शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस आहेत। तर त्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी एकमेकांना सांभाळूया। आणि आता मात्र दुर्घटना घडली नाहीये। स्वतः मोरजकर आणि त्यांची संपूर्ण शिवसेनेची टीम इथे पोहोचलेली आहे। बाकी आमदार कुठे आहेत काय कुठे आपल्याला माहिती नाही। कोणी जखमी झालेला काय अद्याप तरी ती माहिती आलेली नाही, कोणीही जखमी झालेलं नाही, पण वित्तीय हानी ही झाली आहे, ती बघू आपण काय करायचं। ठीक है, एक हिंदी में मैम एक हिंदी में बात हिंदी ये नहीं भी ले लो हिंदी तर या होत्या या क्षणापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या। तर दुपारच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।